जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड समुद्र किनारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मृत अवस्थेत डॉल्फिन मासा आढळला। हा मासा 5 फूट 7 इंच लांबीचा असून वनविभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किनाऱ्यावरच पशुविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून खोल खड्डा खणून डॉल्फिन माशाला पुरण्यात आले। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। देवगड बीच या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास चोचीचा डॉल्फिन हा मृतावस्थेत आढळून आला। या ठिकाणी सागर पर्यवेक्षक संदेश नारकर हे पाहणी करण्याकरिता आले असता त्यांना हा मृतावस्थेत डॉल्फिन आढळून आला। त्यांनी तात्काळ स्थानिक पत्रकार बंधूंबरोबर तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर वन विभागाचे अधिकारी वनपाल श्रीकृष्ण परीट त्यांचे सहकारी वनरक्षक घुगे या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी रितसर पंचनामा करून पशुधन अधिकाऱ्यांमार्फत पोस्टमॉर्टम केल्यानंतर याचं या ठिकाणी दफन करण्यात येणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी देवगड बीच या ठिकाणी दफन करण्यासाठी खड्डा खणण्याचे काम चालू आहे। वन विभागाचे अधिकारी ही माहिती समजतात तात्काळ या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि पुढील कार्यवाही या ठिकाणी करण्यात येत आहे। आता या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आता देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या एकंदरीत डॉल्फिन विषयी। याला चोचीचा डॉल्फिन म्हणून ओळखतात। महाराष्ट्र वन्यजीव अधिनियम 1972 ने सदर माशाला संरक्षित केलेला आहे। सदर माशाची शिकार करणे त्याची हत्या करणे कायद्याने गुन्हा आहे। आता पशुधन विकास अधिकारी यांनी या माशाची पाहणी केलेली आहे। त्यानंतर ते प्रमाणपत्र सादर करेल त्यांनी पुढील तपास होईल। धन्यवाद। वन्यजीव संरक्षण अंतर्गत शेड्यूल 1 मध्ये हा येणारा डॉल्फिन आहे। जसं वाघ बिबट्या येतात त्याचप्रमाणे डॉल्फिनचं संरक्षण करणं ही देखील जबाबदारी असते। त्यामुळे वन विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही निश्चितपणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सुमारे 5.5 फूट लांबीचा हा डॉल्फिन चोचीचा डॉल्फिन म्हणून फेमस आहे आणि तो नर जातीचा असल्याचं देखील या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे सुमारे 2 दिवसापूर्वी या ठिकाणी हा मृतावस्थेत झाला असून आज सकाळी तो किनारपट्टीवर भरतीच्या पाण्याने आलेला आहे। सिंधुदुर्ग 24 तासाठी दयानंद मांगले, देवगड। वन विभागाचे देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक रामदास घुगे, पशुधन अधिकारी डॉक्टर आदिनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत तपासणी करून पूर्ण करण्यात येऊन घटनास्थळी सागर सुरक्षा पर्यवेक्षक संदेश नारकर, मयुरेश तारी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पटेल, नंदन घाटे, सागर तटरक्षक सुयश मुणगेकर यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कर्मचारी निलेश जगताप, महेश दळवी, राजेंद्र कोंडे यांनी वन विभागाचे अधिकारी यांची कार्यवाही पार पडल्यानंतर त्या मृत डॉल्फिनचे दफन केले। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।